आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप आमदार मंदाताई म्हात्रे आहेत। ताई टीव्ही 9 मध्ये आपलं स्वागत आहे। आज तर खरं तर कोकण पदवीधर मतदारसंघाचं मतदान नवी मुंबईत तुर्भेमध्ये पार पडतं आहे। आपण देखील सध्या आढावा घेत आहे, काय सांगाल? कोकण मतदार पदवीधरमधून आमचे उमेदवार निरंजन डावकरे उभे आहेत आणि सकाळी 7 वाजल्यापासून जर आपण बघाल तर अतिशय उत्तम प्रतिसाद आज नव्या मुंबईतून सुरू आहे। आपण आता बघितलं सगळे ज्येष्ठ नागरिकसुद्धा उत्साहाने मतदान करायला आलेले आहेत आणि मी पूर्ण कोकण विभागाचा जो आढावा घेतला सकाळ त्यातून अतिशय उत्तम प्रतिसाद आहे। आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आत्ता ज्या लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये कोकण आमचा 1 नंबरला आहे। त्याचप्रमाणे निरंजन डावकरेची ही ट्रिकसुद्धा 1 नंबरला आहे असं मी आज सांगू इच्छिते आपल्या सगळ्यांना। आणि निश्चित स्वरूपात निरंजन डावकरे ही ट्रिक करतील प्रचंड मताने। खरं तर आपण पाहतोय की आपण वारंवार निरंजन डावकरे यांच्यासाठी बैठका देखील घेतलेल्या होत्या। त्यानंतर आज निवडणूक आहे, बैठका घेतल्या, आम्ही घरोघरी प्रचार केले, पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही आमचे हँडबिल त्यांच्या घरापर्यंत नेले, संपर्क साधला आणि त्यांना येण्यासाठी ते प्रोत्साहित केलेलं आहे की आपण आपलं एक मत किती अमूल्य आणि आपण पदवीधर आहे। या राज्याचा या देशाचा विकास या पदवीधर लोकांच्या माध्यमातूनच होऊ शकतो, त्यांच्या विचाराच्या माध्यमातून होऊ शकतं। त्यांनी सांगितलेल्या एखादा योजना त्याच्या माध्यमातून विकास होऊ शकतो आणि तरुण तडफदार असे आम्ही उमेदवार दिलेत। आणि आज बघितलं तर पहिल्यांदा मतदान करणारे तरुण मोठ्या प्रमाणामध्ये इथे आलेले आहेत। काय वाटतं निरंजन डावकरे यांचा विजय होईल? कारण की समोर रमेश कीर देखील महाविकास आघाडीकडून उमेदवार आहे। असं आहे की निरंजन डावकरे 2दा निवडून आल्यानंतर कोकणामध्ये अतिशय सुंदर काम त्या मुलांनी केलेलं आहे। तरुण आहेत, सगळ्यांची त्यांचा चांगला संपर्क आहे आणि लोकांमध्ये आज 2 वेळा निवडून आल्यानंतर उमेदवार माहितीचा उमेदवार आहे आणि लहान असल्यामुळे सगळ्यांनी बोलवल्यावर तो तिथे जात असतो, काम करत असतो आणि प्रचंड मताने निरंजन डावकरे हा निवडून येईल। धन्यवाद। आपण पाहू शकतो की निरंजन डावकरे यांची यंदा यावेळी हॅट्रिक होईल अशी प्रतिक्रिया भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन राजेंद्रसह मी रवी खरात, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।